बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. सीपीआर रुग्णालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, संजय पवार. छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय येथे होत असलेल्या अनागोंदी कारभार व भ्रष्टाचाराबाबत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उपजिल्हाधिकारी भूसंपादन विभाग विवेक काळे यांना निवेदन देण्यात आलं. छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय हे अनेक वर्षापासून कोल्हापूर जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यातील सर्वसामान्य व गोरगरीब रुग्णांसाठी एक आधारवड आहे. मात्र आता याच रुग्णालयामध्ये अनेक अनागोंदी कारभार व भ्रष्टाचार घडत असल्याचा आरोप शिवसेना पक्षाच्या वतीने करण्यात आलाय. यावेळी बोलताना शिवसेना उपनेते संजय पवार म्हणाले, जिल्हा प्रशासनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आपण निवेदन दिलेलं आहे. खरं तर सरकारी दवाखाना हा फार मोठा अनेक लोकांना एक आधारवड आहे. म्हणजे कोल्हापूर जिल्हा असून दे, सिंधुदुर्ग जिल्हा, कोकण असून दे किंवा आमच्या कर्नाटक आसपासचे लोक तिथे येत असतात एक अपेक्षेने. पण आता जर बघितलं की ह्या 3-5 वर्षामध्ये काही राजकीय लोकांनी आणि प्रशासनातील काही ठराविक अधिकारी काही चांगले अधिकारी तिथं आहेत की ते बघताना तिथं ते सीपीआर म्हणजे एक सोन्याची कोंबडी देणारे अंडे असं बघतायत. तिथं निधी शासनाचा, मोठमोठ्या घोषणा, मोठमोठ्या विकासाच्या घोषणा करायच्या, निधी आणायचा, पण निधी किती आणला आणि किती खर्च केला याबद्दल आमचा आक्षेप आहे. खरं तर जे आज CVC म्हणतात त्याला CVTSला बघतात, म्हणजे हृदय शस्त्रक्रिया विभागाला 52 कोटी रुपयाचा त्यांनी प्रस्ताव दिलेला आहे. आमचा आरोप आहे किती काय केलं तर माझा आरोप आहे, सगळ्यांचा आम्ही माहिती घेतलेला आहे, 20 कोटीच्या पुढे हे साहित्य जाऊ शकत नाही. मग 32 कोटी झालं काय, कुठे गेले? बरं, तुम्ही तिथं काम करताना ज्या पद्धतीने कोटेशन काढले ते कोटेशन फेक असा आमचा आरोप आहे. एकाच माणसाने 3 कोटेशन तयार केले असं माझा त्या नजरेत आता आलेलं आमच्या माहिती घेतलेली आम्ही. तुम्ही कुठलंही बांधकाम करताना सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घ्यायला लागते, ती तुम्ही घेतलेली नाही आहे. बरं, तुम्ही तिथलं आता मग GST असून दे, एक्साईज ड्युटी असून दे, बरं जुनं मशिनरी आहे, साधा मोबाईल जर आपण घेतला तर बायबॅक घेतल्यानंतर थोडी पैसे आपले येतात, ते पैसे आले ते कुठे गेले पैसे? ह्या सगळ्या गोष्टीचा उहापोह जर केल्यानंतर माझी खात्री आहे 25 कोटी जर असतील तर 52 कोटी म्हणजे उलटा फिगर जाऊन मोठ्या प्रमाणात इथं भ्रष्टाचार झालेला आहे. संबंधित डिपार्टमेंटचे हेड ऑफ द डिपार्टमेंट जे कोण असतील महाशय त्यांची आणि तत्कालीन तिथले जे डीन आहेत त्यांची निलंबित करणं गरजेचं आहे, त्यांना त्यांची चौकशी करणं गरजेचं आहे. म्हणून इथले आम्हाला समितीची अपेक्षा नाही. ती समिती जर त्यांनाच फेवर असणार आहे. शासनाने त्यांच्या पद्धतीची तज्ञ प्रामाणिक जी लोक आहेत त्यांची समिती नेमून ह्याचा जर भांडाफोड केला तर आमची खात्री आहे की 100% यात साधारण 20 ते 25 कोटीचा ठपला पाडण्यात आला असा आमचा आरोप आहे. कोटेशन जर बघितलं आपण तर कोटेशन एक वडोदरा म्हणून कुठे जय भवानी नावाचे जे वडोदरा नावाची एक कंपनी आहे वडोदरा, पण जय भवानी वडोदरामध्ये असण्याची शक्यता फार कमी असं माझं मत आहे. असं असलं तर आनंदच आहे. 2 जे बाकीचे कोटेशन आहेत ते सुद्धा तसेच सेम फॉन्टचा, सेम डीन तिथं नाव दिले, तेवढंच अंतर ठेवलेलं आहे, सगळं आहे. बरं, ह्या कंपन्याचे कोटेशन कुणी घ्यायला पाहिजेत तर स्पष्ट होतं डीनच्याकडे तुम्ही इन्व्हर्ट झालं पाहिजे. हे कुणाकडे झालेत कोटेशन इन्व्हर्ट झालेत तर संबंधित डिपार्टमेंट हे डिपार्टमेंट श्री पाटील साहेब म्हणून ते त्याच्यावर झाले. बघ, पाटील साहेब सीपीआरला नोकरी करतायत, मग आधारला पण नोकरी करतायत, हे कसं काय त्यात बसू शकतं इथं? म्हणजे आओ जाओ घर तुम्हाला नुसतं लुटा. इथल्या अधिकाऱ्यांची प्रत्येक डीन जो येतो त्याची पाय नाही काय नाही चौकशी सगळ्या राज्यभर सुरू आहे. एक सुद्धा चांगला अधिकारी आमच्या कोल्हापूर येऊ शकत नाही आहे. म्हणजे आपला फेवरमधला आणायचा आणि शासनाचे पैसे लुटायचे हे बंद झालं पाहिजे. कुणी काय म्हटलं तर आमचं लक्ष ह्या लोकांवर आहे आणि आम्ही लढतोय, लढत राहणार, हे बाकी कुठलीही मनात शंका नाही. यावेळी विजय देवणे, अवधूत साळुके, विशाल देवकुळे, राजू यादव, शशिकांत बिडकर, मंजित माने, प्रतिज्ञा उत्तुरे, स्मिता सावंत, पूनम फडतरे, दीपाली शिंदे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.